मित्रांनो, समजा तुम्हाला तुमच्या घराच्या बागेला काय करायचं रे, कुंपणं घालायचं आहे किंवा तुमची जी काही आवडता फोटो आहे त्याला फ्रेम लावायची आहे. तर नेमकी किती तार किंवा किती लाकूड लागेल हे कसं ओळखणार? टेन्शन घेऊ नका. आज मराठी लेक्चरवाली तुम्हाला मोजमापाची जादू अगदी सोप्या भाषेत शिकवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही इयत्ता 5वीचा धडा 12वा काय आहे रे, परिमिती व क्षेत्रफळ आज आपण समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आता बघा, परिमिती म्हणजेच काय? तर बघा, ही जी काही बंदिस्त आकृती आहेत, ही तर तुम्हाला 3 आकृत्या दिसतात. बंदिस्त आकृती आहे. ह्या कोणत्याही बंदिस्त आकृतीची जी काही बाहेरची कडा आहे तिला आपण काय म्हणायचे रे, परिमिती. तिला काय म्हणायचे आपण? परिमिती. लक्षात आलं का? म्हणजेच ही जी काही बंदिस्त आकृती आहे ती जी काही लांबी आहे ह्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची काय आहे रे, परिमिती. म्हणजेच त्या आकृतीची काय आहे रे, परिमिती. तर विद्यार्थी मित्रांनो, परिमिती म्हणजेच काय रे, कोणत्याही बंदिस्त आकृतीची बाहेरील कडा. लक्षात आलं का? तर आता बघा, ह्या जी काही पहिली आकृती आहे ती कशाची आहे रे, त्रिकोण. मग त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय? तर त्रिकोणाच्या ह्या ज्या काही 3 बाजू आहेत, म्हणजे ह्या ज्या काही बाहेरील 3 कडा आहेत, ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय रे, त्रिकोणाची परिमिती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो काही त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाची काय करूया, परिमिती काढूया. म्हणजेच काय बघा, त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज. बाजूंच्या लांबीची बेरीज. म्हणजेच काय आहे रे, त्रिकोणाची परिमिती. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय केलं, ही जी काही त्रिकोणाची बाजू आहे काय आहे रे, पहिली बाजू किती आहे रे, 3 सेंटीमीटर. म्हणून मी काय लिहिलं, 3 अधिक दुसरी बाजू किती आहे रे, 4 सेंटीमीटर. किती आहे रे, 4 अधिक जी काही तिसरी बाजू आहे ती किती आहे रे, 5 सेंटीमीटर. किती आहे रे, 5 सेंटीमीटर. म्हणून आता ह्या तिघांचीही जर बेरीज केली तर ती किती येईल बघा, 5 अधिक 4 बरोबर 9. 9 अधिक 3 बरोबर काय आले रे, 12. किती आले रे, 12. म्हणजेच जे काही त्रिकोणाची परिमिती आहे ती किती आली रे, तर ती आली 12 सेंटीमीटर. काय आली रे, 12 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जो काही हा त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय, तर त्रिकोणाच्या ज्या काही बाजू आहेत ह्या बाजूंच्या लांबीची बेरीज. लक्षात आलं का? त्यानंतर दुसरं आहे आकृती. काय आहे रे, ती चौकोन. आता बघा, ही जी काही चौकोन आहे ह्या चौकोनाची जी काही परिमिती म्हणजेच काय, चौकोनाला किती बाजू असतात बघा, ही पहिली बाजू, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. लक्षात आलं का? म्हणजे जी काही चौकोनाची परिमिती आहे ती किती असते बघा, तर चौकोनाला बाजू किती असतात रे, तर चौकोनाला बाजू असतात 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. लक्षात आलं का? 4 बाजू आणि ती बाजू किती सेंटीमीटरची आहे रे, 2 सेंटीमीटरची. म्हणून चला इथे काय करूया, लगेच किंमत ठेवूया. 4 गुणिले बाजू किती आहे रे, 2 सेंटीमीटर. म्हणजे 4 दुने काय आलं रे, 8 सेंटीमीटर. काय आलं रे, 8 सेंटीमीटर. लक्षात आलं का? ही काय झाली रे, चौकोनाची परिमिती. हे नेहमी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे बघा, चौकोनाची परिमिती 4 गुणिले बाजू. आता जी काही पुढील आकृती आहे ती कशाची आहे रे, आयत. आता बघा, आयताला काय आहे रे, ही जी काही लांबी काय आहे रे, ही लांबी आणि ही काय आहे रे, रुंदी. ज्याला आपण काय म्हणतो, ह्याला म्हणतो लेंथ म्हणजे लांबी आणि ही ब्रेड्थ म्हणजे काय असते रे, रुंदी. लक्षात आलं का? म्हणजेच ह्या आयताची लांबी समोरासमोरील बाजू ह्या कशा असतात रे, समान असतात. तसेच ह्या समोरासमोरील जी काही बाजू आहे आयताची ती कशी असते रे, समान असते. इथे 6 सेमी, म्हणून इथे सुद्धा काय येणार आहे, 6 सेमी. लक्षात आलं का? त्यानंतर इथे आहे 3 सेमी, म्हणून इथे काय येणार आहे, 3 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता मग आयताची परिमिती म्हणजेच काय, तर आयताला ह्या 2 लांबी असतात. किती लांबी असतात रे, 2 लांबी. म्हणून ह्याची काय होणार आहे बघा, आयताची परिमिती 2 गुणिले लांबी. काय येणार आहे बघा, 2 गुणिले लांबी अधिक आयताला रुंदी पण आहे
म्हणून 2 गुणिले रुंदी, 2 गुणिले रुंदी. चला ह्यामध्ये काय करूया रे, जी काही आपल्याला दिलेली लांबी आहे ती ठेवूया. बघा 2 गुणिले लांबी किती आहे रे 6 सेमी अधिक जी काही रुंदी आहे ती किती आहे रे 2 गुणिले 3. लक्षात आलं का? बघा 6 दुने 12 अधिक 3 दुने 6. तर बघा 12 अधिक 6 बरोबर काय आली रे 18. 18 सेमी म्हणजेच आयताची परिमिती किती झाली रे 18 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच परिमिती म्हणजेच काय, जी कोणतीही बंदिस्त आकृती असू दे तिची जी काही बाहेरील कडा आहे, त्या बाहेरील कडाच्या बाजूंची लांबीची बेरीज. लक्षात आलं का? त्यानंतर आता जो काही बघा ह्यामध्ये परिमिती काढताना आपण फक्त काय करतो, बाहेरील बाजूंच्या कडांची बेरीज करतो. पण आता क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर बघा क्षेत्रफळ म्हणजेच एखाद्या आकृतीने, हा जो काही चौकोन आहे, त्रिकोण आहे किंवा आयत आहे, ह्याने जी काही व्यापलेली जागा, म्हणजे ती कागदावर असू दे किंवा जमिनीवर असू दे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं बघा, परिमिती म्हणजे काय, ही बाहेरील बाजू. तर क्षेत्रफळ म्हणजे काय रे, ही जी काही आतली बाजू आहे, म्हणजे आतली जी काही जागा आहे, ही जी काही येलो कलरने तुम्हाला दिसते, पिवळ्या कलरने, हे काय आहे रे, ह्या आकृतीचे क्षेत्रफळ. काय आहे रे, हे ह्या आकृतीचे क्षेत्रफळ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच हा त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणाने ह्या कागदावर किती जागा व्यापली, तर हे जे काही येलो कलरने मी काय केले रे, रेषा मारलेल्या आहेत, ही काय आहे रे ते क्षेत्रफळ. लक्षात आलं का? क्षेत्रफळ म्हणजेच काय, एखाद्या आकृतीने जमिनीवर किंवा कागदावर व्यापलेली जागा किंवा एखाद्या पृष्ठावरील आकृतीने व्यापलेल्या जागेच्या मापाला त्या आकृतीचे काय म्हणतात रे, क्षेत्रफळ म्हणतात. लक्षात आलं का? काय म्हणायचे बघा, एखाद्या पृष्ठावरील आकृतीने व्यापलेल्या जागेच्या मापाला त्या आकृतीचे क्षेत्रफळ असे म्हणतात. त्या आकृतीचे क्षेत्रफळ असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, जसं आपण काय काढली रे, परिमिती काढली, तसंच जर चौरसाची मला काय काढायची रे, क्षेत्रफळ काढायचे. जसं आपण परिमिती काढली तसंच मला काय करायचं आहे, हा जो काही चौकोन आहे किंवा हा आयत आहे, ह्यांची मला काय करायची रे, परिमिती काढायची. तर ती काय असेल बरं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे काही चौकोन आहे, ह्या चौकोनाला काय आहेत रे, ह्या बाजू काय आहे रे, बाजू म्हणजे ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू, ही काय आहे रे, त्या चौरसाचे किंवा चौकोनाचे काय आहे रे, क्षेत्रफळ. काय आहे रे, चौकोनाचे क्षेत्रफळ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच इथे काय येणार आहे बघा, बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू. ह्यालाच आपण बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय रे, बाजूचा वर्ग. काय असणार आहे, बाजूचा वर्ग. हे काय आहे रे, चौरसाचे क्षेत्रफळ. काय आहे रे, चौरसाचे क्षेत्रफळ. लक्षात आलं का? त्यानंतर आता बघा, जो काही आयत आहे, ह्या आयताचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर ते किती येणार आहे बघा, तर ते येणार आहे, आयताला काय असतं रे, लांबी आणि काय असते रे, रुंदी. म्हणून आयताचे क्षेत्रफळ काय येतं रे, लांबी गुणिले रुंदी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हे जे काही चौरस आपण पाहिला, आता हे चौरस बाजू गुणिले बाजू म्हणजेच इथे बाजू किती आहे रे, 2 सेंटीमीटर. म्हणून काय येणार आहे बघा, 2 गुणिले 2 बरोबर. मी काय म्हणलं, बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय रे, बाजूचा वर्ग. म्हणून मी काय घेतला, 2चा वर्ग. तर काय आला रे, 2चा वर्ग किती आला रे, 2चा वर्ग आला 4. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही 4 हे कशामध्ये आहेत रे, सेमीमध्ये. काय आहेत रे, सेमीमध्ये. जेव्हा आपण क्षेत्रफळ काढतो तेव्हा जे काही सेमी आपण घेतले तिथे आपल्याला काय लिहावं लागणार आहे, चौरस सेमी. काय लिहावं लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, चौरस सेमी. लक्षात आलं का? जेव्हा आपण काय करतो रे, क्षेत्रफळ
काढतो तेव्हा ह्या क्षेत्रफळाचे एकक हे काय आहे रे? चौरस. काय आहे? चौरस. हे नेहमी चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर आणि चौरस किलोमीटरमध्ये मोजतात. त्यासोबतच जो काही आयत आपण इथे आकृती काढलेली ह्यामध्ये जी काही लांबी आहे ती किती आहे रे? 6 सेमी. म्हणून लांबी गुणिले 6 आणि रुंदी किती आहे रे? तर रुंदी आहे 3 सेमी. किती आहे रे? 3 सेमी. म्हणजे काय? 6 गुणिले 3 बरोबर काय आले रे? 18 सेमी. काय आल्या? 18 सेमी. पण आपण इथं क्षेत्रफळ काढतोय म्हणून इथं काय लिहायचं रे? चौरस सेमी. चौरस सेमी. किंवा ह्याला मी चौसेमी असेही लिहिते. असेही लिहू शकतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा आपण परिमिती काढतो तेव्हा आकृतीच्या बाहेरील बाजू, आकृतीची काय आहे रे? बाहेरील बाजू. पण जेव्हा आपण क्षेत्रफळ काढतो तेव्हा आकृतीची जी काय आतील जागा आहे त्याचा आपण काय करतो रे? ते काढतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा ह्या धड्यामध्ये आज आपण काय केलो? हे जे काही महत्त्वाची सूत्र आहेत काय आहे बघा? चौकोनाची परिमिती 4 गुणिले बाजू किंवा जे काही आयत आहे या आयताचे हे जे काही सूत्र आहे काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तसेच जे काही चौरस आहे ह्या चौरसाचे क्षेत्रफळ ह्यासाठी जे सूत्र आहे ते काय आहे रे? बाजूचा वर्ग किंवा आयताचे क्षेत्रफळ हे काय आहे रे? लांबी गुणिले रुंदी. हे नेहमी पाठ करून ठेवा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कडांची बेरीज म्हणजेच परिमिती आणि व्यापलेली जागा म्हणजेच काय रे? क्षेत्रफळ यातील फरक समजून घेतला. गणिताची ही भीती आता कायमची पळवून लावा. लक्षात ठेवा गणित पाठांतर करायचं नसतं तर ते मराठी लेक्चरवालीसोबत शिकायचं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.